तर आपण हे दृश्य बघतोय यावेळेस उत्सवामध्ये आम्ही भेटलो असल्याचं यावेळेस त्यांनी म्हटलेलं आहे। सगळेच या ठिकाणी उत्सवात सहभागी होण्यासाठी येतात असं उत्तर यावेळेस एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिलेलं आहे। वरळीच्या कोळीवाड्यामध्ये शिंदे आणि ठाकरे आमने सामने आले होते। कट्टर राजकीय विरोधक आज नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं कोळीवाड्यामध्ये एकत्र आल्याचं दिसलेलं आहे। शिंदे आणि ठाकरे हे अगदी शेजारून या ठिकाणी पास झाले होते। हे दृश्य आपण बघतोय, अतिशय महत्त्वाची खरं तर ही दृश्य महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरची ही महत्त्वाची दृश्य असं म्हणावं लागेल, कारण आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार आदित्य ठाकरे जे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक आहेत ते आमने सामने आले होते। त्यावेळेस आदित्य ठाकरे जे आहेत ते या ठिकाणी लोकांना हातानेच शांत राहण्याच्या सूचना करत होते आणि आदित्य ठाकरे थांबले ज्यावेळेस एकनाथ शिंदे समोर होते त्यांच्या। ही दृश्य आपण बघतोय। परंतु आता तुम्ही सगळेजण आज सगळे एकत्रित होता, कुठेतरी हा दुरावा जो आहे तुमचा हळूहळू मिटत चाललाय का सर? तुमचे विषय संपले का? आपल्यासोबत बोलण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर जोडले गेले। सर, आज वरळी कोळीवाड्यात आलाय, नारळी पौर्णिमेचा दिवस आहे, काय नेमकी भावना आहे? सगळ्यांना नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। सर्वांना नारळी पौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा। उद्या रक्षाबंधन आहे, राखी पौर्णिमा, त्याच्याही शुभेच्छा। कोळीवाड्यातल्या सगळ्या लाडक्या बहिणी एकत्र येऊन या ठिकाणी नारळी पौर्णिमेचा उत्सव साजरा करतात। नारळी पौर्णिमा हा कोळी बांधवांच्या आणि भगिनीच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा सण आहे। तुम्ही आला, तुमचं जल्लोषात स्वागत झालं। खरं तर हा आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ आहे, पण तुमचं जल्लोषात स्वागत झालं। कोळीवाड्यातल्या लोकांचं प्रेम आहे, लाडक्या बहिणींचं प्रेम आहे, लाडक्या भावांचं प्रेम आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात आलेत आणि लोकांनी नागरिकांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलेलं आहे। कॅमेरामॅन अनुप मी सुरेश मसूरकर, साम टीव्ही, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।